काय सांगता राव, फक्त 14 वर्षाच्या पोराला रणजी टीमचा उपकर्णधार बनवलंय. हो, IPL गाजवणाऱ्या या छोट्या डॉनची कहाणी काय आहे चला बघूया. 14 वर्षांचा एक मुलगा ज्याने IPL मध्ये आपल्या धडाकेबाज फलंदाजीने संपूर्ण भारताला त्याची ओळख करून दिली आणि आता या तरुण तुर्काला बिहार रणजी संघाचा थेट उपकर्णधार पद सोपवण्यात आलंय. हो, मी बोलतोय वैभव सूर्यवंशी बद्दल. तुम्हाला आठवत असेल मागच्या IPL मध्ये टॅलेंट स्काउट मुळे हा मुलगा चर्चेत आला होता. तो बिहारचा आहे आणि त्याला छोटा सेवक म्हणून ओळखलं जात होतं. रणजी करंडकाच्या इतिहासात इतक्या लहान वयात उपकर्णधार पद मिळवणारा तो कदाचित पहिला खेळाडू असेल. रणजी करंडकाच्या मोसमाला बुधवारपासून सुरुवात होते. यातील पहिल्या 2 लढतींसाठी वैभव उपकर्णधार असेल आणि संघाचा कर्णधार आहे साकिब उल गनी. बिहार संघाची सलामीची लढत आज 15 ऑक्टोबरला अरुणाचल प्रदेश विरुद्ध होणार आहे. फक्त 14 वर्षांच्या या मुलानं आज इतकी मोठी जबाबदारी घेतली. IPL मध्ये आपलं टॅलेंट दाखवणाऱ्या या छोट्या डॉनवर आता रणजी मध्येही मोठी जबाबदारी आली. तुमच्या मते वैभव सूर्यवंशी या उपकर्णधार पदाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडेल का? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि आता जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, व्हिडिओच्या सोबत शेअर सुद्धा करा.